पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्याला किती महागात पडू शकतो याचं संतापजनक उदाहरण खेड तालुक्यात समोर आले। खरपुडी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्यानं आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एका शेतकऱ्याचे तब्बल 25 गुंठे शेत, उभे पीक आणि जनावरांचा चारा हा वाहून गेलाय। चाऱ्याअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यानं थेट 10 ते 12 जनावरं राजगुरुनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या दारात बांधून अनोखं आंदोलन छेडलंय। प्रशासनानं जनावरांच्या चाऱ्याची तातडीनं व्यवस्था करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येते। आज खरपुडी बुद्रुक गावामध्ये नदीचे फळ्या काढल्या नसल्यामुळे त्या पाण्याने बायपास घेऊन आमचे 25 गुंठ जमीन ही अख्खी माती सकाट वाहून गेलेली आहे। आणि त्यांचं म्हणणे असं आलं आहे की तुमच्या पलीकडच्या गावाने आम्हाला 5-6 जणांनी सांगितलं होतं की तुम्ही फळ्या काढू नका। मग त्यांनी सांगितलं तर मग त्यांनीच खुर्चीवर बसावं आणि अधिकाऱ्यांनी जावा त्यांच्या जागी, अशी आमची मागणी आहे। आम्ही आता गाया घेऊन आलेलो आहे। आमच्या गाया 10 गाया आमच्याकडं, आमच्या गायांचं सगळं खाद्यच ते शेतात होतं। आता आमच्याकडे काही खाद्य नाही। आता आम्ही या गायांक कसं बघायचं हे आम्हाला मोठा प्रश्न झालेला आहे। त्याच्यामुळे ह्या खात्यानी पाटबंधारे विभागाने त्या फळ्या काढल्या नाही याची भरपाई, आमच्या जमिनीची भरपाई आणि ह्या गायांची त्यांनी विल्हेवाट लावायची असं मी सांगतो। खरपुडी गावामध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे आज सकाळी भीमा नदीला पूर आला आणि खऱ्या अर्थानं यापूर्वी अनेकदा पूर आला होता, परंतु नदीच्या प्रवाहात तो वाहून जायचा। परंतु पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणामुळे खऱ्या अर्थानं ज्या वेळेत त्यांनी बंधाऱ्याचे डापे काढायला पाहिजे होते ते डापे वेळेत काढले नाही आणि परिणामी नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेली झाडं असतील, वेली असतील या बंधाऱ्याच्या मध्यभागी अडल्या गेल्या आणि नदीचा मुख्य प्रवाह स्टॉप झाला आणि नदीच्या दोन्ही बाजूने नदी प्रवाहित व्हायला सुरुवात झाली। मग खरपुडी बुद्रुकच्या बाजूने आमच्या चौधरी परिवारातील असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणाने वाहू लागलं। नदीच्या कडेला असलेली संरक्षण भिंत या पाण्यापुढे टिकाव धरू शकली नाही, ती संरक्षण भिंत कोसळली आणि शेतीचं जे पाणी होतं, शेतीत जी माती होती ती माती सगळी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आणि नदीच्या पात्राच्या लेवलला आज शेती झालेली आहे। शेतीतली सगळी माती, शेतीत असलेलं पीक हे संपूर्ण वाहून गेल्यामुळं आमच्या खरपुडी गावातील चौधरी परिवारावरती अनेक मोठं संकट ओढवलेलं आहे। खऱ्या अर्थानं त्यांची शेतीही गेली आणि शेतीमध्ये असलेला मालही गेला आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय करणारा हा चौधरी परिवार आणि त्यांच्या सर्व गायांचं खाद्य वाहून गेल्यामुळं त्यांच्यापुढं मोठी अशी समस्या निर्माण झालेली आहे। तरी ही संपूर्ण चुकी या पाटबंधारे विभागाने वेळेत डापे न काढल्यामुळं त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे आणि त्यांना विचारण्यात आल्यानंतर ते उडवाउडवीचं उत्तर देतात। तुमच्याच ग्रामस्थांनी सांगितलं होतं, पलीकडच्या लोकांनी सांगितलं होतं डापे काढायचे नाही। अहो, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं दुष्काळ पडतो त्यावेळेस आमची लोक येतात तुमच्याकडे सांगतात की खाली शेतीला पाणी नाही, तुम्ही बंधाऱ्यातलं पाणी सोडा, धरणातलं पाणी सोडा, त्यावेळेस ते कुठल्याही प्रकारे आमचं ऐकत नाही। आणि आज एवढे उदार कसे झाले? एका शेतकऱ्याने सांगितलं म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण बंधारा अडवला। खरं तर SEZ सारखा प्रकल्प खाली आहे आणि उद्योगनगरीला पाणी पुरवायचं होतं, उद्योगनगरीसाठी पाणी ठेवायचं होतं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी मेले तरी चालतील, शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तरी चालेल, अशा दुटप्पी भूमिकेमुळे या पाटबंधाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आमच्या चौधरी परिवाराची शेती वाहून गेलेली आहे। तरी शासनाकडे एवढीच विनंती करतो, त्यांची शेती पूर्ववत करून द्यावी। झालेली नुकसान खऱ्या अर्थानं मग ते गावची नदीच्या कडेला असलेली संरक्षण भिंत वाहून गेली, त्या ठिकाणचे रस्त्याच्या कडेला असलेले भराव वाहून गेले, त्या ठिकाणी पाण्याच्या सोस टाक्या होत्या त्या वाहून गेल्या। ही संपूर्ण जी झालेली नुकसान आहे ही शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करावी ही सरकारला विनंती करतो। आता सूरज चौधरींचं जर बघितलं तर गेल्या वेळेस आत्ता 15 दिवसापूर्वी ते प्रकरण होतं विषबाधेचं, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला त्या आर्थिक संकटातून आत्ता बाहेर आले होते आणि आत्ता पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे फळ्यानं काढल्यामुळे नैसर्गिक जे पाणी आलं आणि ते पूर्ण फळ्यानं काढल्यामुळं शेतात गेलं, त्याच्यामुळं पूर्ण शेतीतली माती वाहून गेली। तसेच तिथं आजूबाजूच्या मोटारी असतील, लाईटचे पोल असतील, रस्ता असेल पूर्ण वाहून गेलं। तर माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने यांना त्वरित, कारण यांचा उदरनिर्वाहच त्या शेतीवर होता आणि 7-10 गाया आहे त्यांच्याकडं, तर त्या गायांना चारासुद्धा राहिलेला नाही आहे।
तर त्या गायासुद्धा त्यांनी आता इथं आणून बांधून ठेवलेल्या आहे की जेणेकरून आपल्याकडे हेळसांड नको. ज्या लोकांनी हेळसांड केली, प्रशासनाने पाटबंधारे खात्याने हेळसांड केली, म्हणून ह्या गाया त्यांनीच सांभाळाव्या